राष्ट्रवादीच्या बैठकीत अजितदादांकडून फडणवीसांसंदर्भात नाराजी, तर मंत्री बाबासाहेब पाटील आणि मुश्रीफांच्या खात्यातील 2 निर्णयांना मुख्यमंत्र्यांकडून परस्पर स्थगिती. दादांकडून आमदारांसमोर नाराजी व्यक्त, सूत्रांची माहिती. शरद पवार आणि अजित पवार उद्या एकाच मंचावर येण्याची शक्यता. बारामतीमधील उद्याच्या कृषी प्रदर्शनाकडे राज्याचं लक्ष. टोरेस कंपनीचं पुढचं टार्गेट श्रीलंका होतं. आरोपी ओलेना आणि तौसिफची श्रीलंकेमध्ये जाऊन चाचपणी. श्रीलंकेच्या 3700 गुंतवणूकदारांकडून अर्ज दाखल. एसटी कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये 25 खाटांचं तर बोरिवलीमध्ये 100 खाटांचं रुग्णालय उभारलं जाणार. परिवहन मंत्र्यांची घोषणा. कुटुंबियांसाठी मोफत उपचारासह 5 लाखांपर्यंत शस्त्रक्रियांचा सुद्धा खर्च राज्य शासन करणार. चांदीचे दर हे 1800 तर सोन्याचे भाव 300 रुपयांनी घटले. सोनं 78,500 तर चांदी 89,500 रुपये किलोवर. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह आज मराठवाड्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता. पुणे वेधशाळेचा अंदाज. ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ होण्याची सुद्धा शक्यता.